नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण कंबाईनची बुक लिस्ट काय असणार आहे किंवा कंबाईनची तयारी करणाऱ्या नवीन विद्यार्थ्यांसाठी कोणती पुस्तकं वाचायची, काय वाचायचं, हे खूप सारे डाउट्स असतात। तर ही व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायची आहे, जेणेकरून सर्व विषयांसाठी काय सोर्सेस तुमच्याकडे असले पाहिजे आणि असे सोर्सेस की जे थ्रू आउट तुमच्या प्रिपरेशन मध्ये सेम ठेवायचे आहेत। ठीक आहे, मग अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्री असू द्या मेन्स असू द्या आपल्याला ते उपयोगी पडतील। सारखे सारखे पुस्तकं बदलायची नाहीत। ठीक आहे, सो आपण एक एक करून सब्जेक्ट बघणार आहोत। बट जस्ट एकदा तुमच्यासाठी इन्फॉर्मेशन, आपल्याकडे बॅचेस पण सुरू आहेत। कंबाईन गटक पूर्व परीक्षेची बॅच सुरू आहे, फाउंडेशन बॅच आहे गट ब गटक पूर्व परीक्षेसाठी, ज्यामध्ये प्री प्लस मेन्सचा सिलेबस कव्हर केला जाईल। आपल्याकडे कंबाईन गट ब च्या मुख्य परीक्षेसाठी सुद्धा बॅच सुरू झालेली आहे। सर्व बॅचेसचे लाईव्ह लेक्चर सुरू आहेत, ऍडमिशन सुरू आहे, तुम्ही जॉईन करू शकता। आणि जर राज्यसेवेची तयारी करत असाल तर राज्यसेवेच्या पण प्रीची बॅच आहे किंवा फाउंडेशन बॅच आपल्याकडे आहे। अभ्यास मित्रचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा, लॉग इन करून बॅच नोट्स परचेस करू शकता, किंवा आपलं टेलिग्राम आणि इंस्टाग्राम पेज जर तुम्ही जॉईन असाल तर तिथे पण तुम्हाला इतर अपडेट्स मिळून जातात, लिंक्स वगैरे मिळून जातील कोर्सेसचे। ठीक आहे, तर आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। यामध्ये मी सोर्सेस सांगणारे एक एक विषयाबद्दल बोलूया। सर्वात आधी तर आपण राज्यघटना या सब्जेक्ट विषयी बघूया। ठीक आहे, पॉलिटीसाठी बघा, मी अगदीच तुम्हाला एम लक्ष्मीकांत वगैरे नाही सांगते, कारण मोठं पुस्तक आहे। कंबाईनसाठी तेवढं गरजेचं नाहीये। कंबाईनचा जर आपण पॅटर्न पाहिला तर आपल्याला क्वेश्चन जे आहेत ते मोस्टली कुठे येतात, तर ज्या काही राज्यघटनेच्या कलमांवरती असतील किंवा बेसिक क्वेश्चन असतात, फार डेप्थला जाऊन विचारत नाही। त्यामुळे आपल्याला रंजन कोळंबे सरांचं जे पुस्तक आहे भारताची राज्यघटना आणि प्रशासन, हे पुस्तक तुम्ही पॉलिटीसाठी, राज्यघटनेसाठी रेफर करायचे। ठीक आहे, या व्यतिरिक्त पंचायत राजचा जो पार्ट आहे त्यासाठी पण एक पंचायत राजचं पुस्तक आहे यांचं, तर ते पंचायत राजच्या नोट्स किंवा पुस्तक जे आहे ते तुम्ही परचेस करू शकता, कारण पंचायत राजवरती थोडेफार प्रश्न असतात। अगेन लेक्चर मधून पण ते कव्हर होतील तुमच्या। आपलं अभ्यास मित्रचं पंचायत राजचं संपूर्ण पंचायत राज लेक्चर जरी केलं तरी इनफ आहे, पण तरी एखाद्या छोट्या थोड्याफार नोट्स घेऊन ठेवायच्या पंचायत राजसाठी। ठीक आहे, आणि आपल्या रिव्हिजन नोट्स आहेत भारतीय राज्यघटनेच्या, तर या ज्या रिव्हिजन नोट्स आहेत या आपल्या बॅचेसच्या लेक्चरवर बेस्ड नोट्स आहेत। यामधून तुम्ही वन डे रिव्हिजन करू शकता, एवढ्या छान आणि क्रिस्प नोट आहेत। याचा फायदा तुम्हाला काय होईल, तर परीक्षेच्या आधी रिव्हिजन करण्यासाठी बेस्ट उपयोग होऊन जाईल। बराचसा तुमचा जो सिलेबस आहे सर्वच तो यातून कव्हर होतोय। ठीक आहे, तर ह्या पॉलिटीसाठीचे हे सोर्सेस झाले। मग जेव्हा मी पुस्तकं बोलते याचा अर्थ मी फक्त पुस्तकांबद्दल नाही बोलत, तर तुम्हाला PYQ करायचेच आहेत आयोगाचे, कुठलाही सब्जेक्ट असू द्या, आयोगाचे PYQ करायचे आहेत प्रीचे। ठीक आहे, जेव्हा तुम्ही मेन्सला असाल तेव्हा मेन्सचे करा, आधीच मेन्स केले तर अजून चांगले, पण ऍटलीस्ट प्रीचे तरी PYQ करायचे। दुसरी गोष्ट, कंटिन्यू प्रॅक्टिस तर करायची, टेस्ट देत राहायचे आहेत, चेक करायचं स्वतःला आपण किती पाण्यात आहोत किंवा आपण किती वर आहोत, राईट। सो टेस्ट देत राहायची। ठीक आहे, म्हणजे तुम्हाला समजतं आणि त्याचं अनालिसिस करत राहायचं। सो हे प्रत्येक सब्जेक्ट साठी लागू असेल की PYQ आणि टेस्ट। ओके, या व्यतिरिक्त हे दोन गोष्टी, पुस्तक तर एकच सांगितलंय, ह्या नोट्स आहेत, या आपल्या नोट्स आहेत। आपल्या बॅचेस जॉईन केल्या तर त्यात त्या तुम्हाला फ्री मध्येच मिळून जातील। त्या व्यतिरिक्त पुढचा सब्जेक्ट घेऊया, हिस्ट्री। बघा, आता हिस्ट्री हा थोडासा मोठा सब्जेक्ट आहे ना। ठीक आहे, सो कारण की सिलेबस जर आपण पाहिला किंवा पुस्तकं पण जर पाहिली, रेफरन्स बुक, तर मोठे मोठे पुस्तकं आहेत आपल्याकडे। म्हणजे समाधान महाजन पुस्तक असेल, समाधान महाजन सरांचं, किंवा गाठाळ असेल, तर हे पुस्तकं बल्की आहेत। ठीक आहे, त्यातल्या त्यात समाधान महाजन थोडंसं वाचायला आपल्याला चांगलं वाटतं, थोडंसं कलरफुल केलंय त्यांनी। ठीक आहे, आणि चांगले महाराष्ट्राच्या संदर्भासह दिलाय, त्यामुळे इन्क्लुडिंग पुस्तक आहे एकच, तुम्ही हे रेफर करू शकता। ठीक आहे, सो या पुस्तकाचा वापर करायचा इतिहासासाठी, मग यातून तुमचा आधुनिक भारताचा आणि महाराष्ट्राचा जो इतिहास आहे तो इथून कव्हर होऊन जाईल। एवढं एक पुस्तक मोठं आहे, एक एक करून चॅप्टर वाचत चालायचे आणि मग नंतर रिव्हिजन करायची। ठीक आहे, दुसरी गोष्ट, आपल्या नोट्स आहेत क्लासेसच्या अगेन। सो महाराष्ट्राचा इतिहास आणि जो काही संपूर्ण आधुनिक भारताचा इतिहास आहे यावरती आपल्या नोट्स आहेत। अगेन या रिव्हिजन नोट्स आहेत, तुम्हाला अगदी थोड्या पानांच्या 30 पानांच्या नोट्स, छान अशा सुटसुटीत नोट्स बघायला मिळतील। रिव्हिजन साठी याचा उपयोग होतो। वन डे रिव्हिजन जेव्हा तुम्हाला करायचे असते तर तुम्ही एका दिवसात ते संपवू शकता। ठीक आहे,
अगेन ह्या पण तुमच्या बॅचेस मध्ये इन्क्लूड आहेत, अदरवाईज सेपरेटली पण तुम्ही घेऊ शकता. 99 रुपये फी आहे. हिस्ट्री झालं. सेम हिस्ट्रीसाठी पण PYQ करायचे, प्रॅक्टिस करायचे, क्वेश्चन सोडवायचे आहेत. ठीक आहे. त्यानंतर इकॉनॉमी, अर्थव्यवस्था. अगेन अर्थव्यवस्थेसाठी आपल्याला काय करायचे, तर जे रंजन कोळंबे सरांचं बुक आहे भारतीय अर्थव्यवस्था, बघा सगळी पुस्तकं लेटेस्ट एडिशन घ्यायची आहे. जे नवीन अपडेटेड बुक्स आहेत ते घ्यायचे आहेत. ठीक आहे. जुने पुस्तकं घेऊ नका, जुने एडिशन्स घेऊ नका, नवीन वाले घ्या. ठीक आहे. सो रंजन कोळंबे सरांचं भारतीय अर्थव्यवस्थेचं जे पुस्तक आहे ते तुम्ही घेऊ शकता. चांगलं पुस्तक आहे. कंबाईन किंवा राज्यसेवेच्या दृष्टीने याच्यातून इकॉनॉमी आपलं कव्हर होतंय. त्यासोबत इकॉनॉमीला तुम्हाला करंटचा टच द्यावा लागतो. ठीक आहे. आणि इकॉनॉमीच्या पण आपल्याकडे रिव्हिजन नोट्स आहेत चैतन्य सरांच्या, तर ह्या रिव्हिजन नोट्स तुम्ही वापरू शकता. अगेन वन डे रिव्हिजन, किंवा तुम्हाला इथे जर असं खूप वाचताना कधी कधी हे झालं की खूपच आता हे होतंय, तर चांगल्या साध्या सोप्या भाषेत तुम्ही या नोट्स मध्ये बघू शकता विथ एक्झाम्पल्स. ठीक आहे. तर या पण रिव्हिजन नोट्स तुमच्या सोबत ठेवायचे आहे तुम्हाला. ठीक आहे. मग आता सेम PYQ असतील किंवा टेस्ट असतील, हे इथे पण लागू होणारे आपल्याला PYQ करायचे आहेत. तोंडपाठ असतात मुलांचे PYQ. नेक्स्ट आहे सायन्स. सायन्स साठी बघा, सायन्स हा असा विषय की सगळे म्हणतात की काहीही केलं तरी इथे मार्क्स जे आहेत ते कमीच येणार आहेत, किंवा कितीही करा मार्क्स कमीच येणार आहे. पण आपल्या समोर आता जो कंबाईनचा पेपर झाला तो एक्झाम्पल आहे की सायन्स मधले क्वेश्चन इतके डिफिकल्ट नव्हते. ठीक आहे. म्हणजे चांगला अभ्यास करणाऱ्या मुलाला आरामात 9-10 मार्क्स त्यात पडले असतील, 15 पैकी 10 प्रश्न आरामात बरोबर आले असतील. फिजिक्स केमिस्ट्री जे नेहमी म्हणतो की कंबाईन मध्ये 6 मधून 2 तरी आले तरी बस, यावेळी 4 प्रश्न तर डेफिनेटली बरोबर येण्यासारखे फिजिक्स केमिस्ट्रीचे होतेच. तर सायन्स साठी स्टेट बोर्ड जे आहे ते वाचतात सगळे. तर मी म्हणेल की स्टेट बोर्ड जर तुम्हाला एवढे सगळे एक एक वाचायला होत असेल तर स्टेट बोर्डचाच यूज करून हे जे सामान्य विज्ञानचं सचिन भस्के सरांचं पुस्तक आहे ते तुम्ही वाचू शकता. म्हणजे सर्व स्टेट बोर्डला एक एक वाचण्यापेक्षा प्रत्येक स्टेट बोर्ड मधला त्या टॉपिकचा कंटेंट घेऊन त्यांनी हे पुस्तक बनवले. तर या पुस्तकामध्ये संपूर्ण स्टेट बोर्ड तुम्हाला व्यवस्थितरित्या टॉपिक वाईज बघायला मिळतील, आणि जे बेसिक क्वेश्चन आहेत ते तुमच्या इथून कव्हर होतील. ठीक आहे. सो स्टेट बोर्ड पेक्षा हे पुस्तक तुमच्याकडे असू द्या सचिन भस्के सरांचं. ठीक आहे. लेटेस्ट एडिशन घ्यायचे. अगेन यामध्ये सगळं तुमचं बायोलॉजी असेल किंवा फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल कव्हर होतं. काही प्रश्न विज्ञानाचे असे असतात की ते नाही येत या पुस्तकातून, म्हणजे बरेचसे प्रश्न तुम्हाला दिसतील की नाही होत कव्हर. मग त्यासाठी काय आहे, तर ते प्रश्न आयोग NCERT मधून टाकत असतं. कुठल्या 11वी आणि 12वीचे जे NCERT आहेत त्यामधून आयोग हे प्रश्न विचारत असतं. ठीक आहे. काहीशे छोटे छोटे टॉपिक NCERTचे पण यात ऍड आहेत या पुस्तकात, पण बराचसा पार्ट ऍड नाहीये. तर त्यासाठी वेळ जसा मिळेल तसा, ऍटलिस्ट बाकी काही नाही पण बायोलॉजीची तरी NCERT काय करायची आहे तुम्हाला, 11वी आणि 12वीची रीड करायची आहे. इंग्रजी मधूनच आहे ती, मराठीतून नाहीये. पण ठीक आहे, सायन्स तसंही इंग्रजीतून सोपं राहतं. सो करून घ्या ते, एकदा वेळ मिळेल तसं ते बघून घ्यायचं आहे, कारण की त्यातून तुमचे प्रश्न सुटतात. आणि खूपच वेळ मिळालाच तर मग तुम्हाला फिजिक्सची पण NCERT करता आली, फिजिक्स केमिस्ट्री बघता आलं, नजरे खालून घालता आलं, ऍटलिस्ट क्वेश्चन्स तरी, तर ते नजरेसमोरून घाला. दुसरी गोष्ट, हे जे लोकसेवा पब्लिकेशनचं कंबाईनचं गटब आणि गटक पूर्व परीक्षेचं पुस्तक आहे, हे संदर्भासहित स्पष्टीकरणासहित आपल्याला दिलेले, म्हणजे प्रत्येक क्वेश्चनचं तिथे अनालिसिस दिलेले 2011 पासून 2024 पर्यंत. गटब आणि गटक पूर्व परीक्षेचे जेवढे क्वेश्चन्स आहेत त्या प्रत्येक क्वेश्चन्सचं तिथे व्यवस्थित एक्सप्लेनेशन दिले. हे पुस्तक सगळ्यांकडे असलं पाहिजे. हे पुस्तक मी जे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी PYQ म्हणते ना, तर ते तुमचे PYQ या पुस्तकातून कव्हर होणार आहेत. ठीक आहे. आणि त्याचे एक्सप्लेनेशन पण मिळेल, म्हणजे जे काही सायन्सचे प्रश्न तुम्हाला या पुस्तकात नाही मिळालेत आयोगाचे, त्याचं एक्सप्लेनेशन इथे मिळून जाईल. सो एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन इथून तुमची रेडी होऊन जाते. सेम बाकी सब्जेक्ट साठी पण ते लागू होतं. सो सगळ्याच विषयांची तयारी इथून होईल. हे पण लेटेस्ट वाला घ्यायचं आहे. ठीक आहे. डन. चलो, टेस्ट वगैरे देत राहायच्या, सो याच्यातून सामान्य विज्ञान तुमचं व्यवस्थित होऊन जाईल. नेक्स्ट आहे जिओग्राफी, भूगोल. ठीक आहे. सो भूगोलासाठी माझ्या नोट्स आहेत, भारताचा भूगोल आणि महाराष्ट्राचा भूगोल. सध्या आपल्याकडे विज्ञानाच्या नोट्स नाहीयेत, लवकरच आपल्या विज्ञानाच्या पण नोट्स येतील, तेव्हा तुम्हाला मी अपडेट करेलच. पण सध्या ज्या नोट्स आहेत त्या तुमच्याकडे असू द्या. तर भारताचा भूगोल आणि महाराष्ट्राचा भूगोल मॅपच्या माध्यमातून एकदम व्यवस्थित रिव्हिजन होईल अशा नोट्स तयार केलेल्या आहेत. खरं पाहिलं तर भूगोल हा सगळ्यांना सोपा वाटणारा विषय, कारण फॅक्ट्स बेसिस वरतीच आहे जास्तीत जास्त करून. ठीक आहे. तर बघा, सौदी सरांचं पुस्तक आहे, तुम्ही ते रेफर करू शकता.
मी बॅच मध्ये तर जेव्हा शिकवते तर मी मुलांना म्हणते की पुस्तक वापरूच नका कुठलं, आपले लेक्चरच बघा आणि नोट्स करा, कारण की भूगोलासाठी तेवढा पुस्तक वाचण्यात वेळ देण्यात यूज नाहीये, कारण जे काही आहे महत्वाचं मी सगळं लेक्चर मध्ये कव्हर करते, बाकी गोष्टी नोट्स मध्ये पण दिलेल्या आहेत. ठीक आहे, मेन्स साठी वगैरे ठीक आहे एक्स्ट्राचं वाचायला. सो सौदी सरांचं जे पुस्तक आहे, अगेन लेटेस्ट एडिशन मिळाली तर ती घ्या, महाराष्ट्राचं भूगोलाचं. ठीक आहे, हे पुस्तक घ्यायचे. किंवा याला एक ऑप्शन आहे, तुम्हाला जर सौदी सरांचं पुस्तक नको असेल, कलरफुल थोडंसं वाचायचं असेल, तर दीपस्तंभचं पुस्तक आहे, दीपस्तंभ प्रकाशनचं, कलरफुल आहे, चार्ट्स वगैरेच्या माध्यमातून दिले व्यवस्थित, तर तुम्ही ते पुस्तक सुद्धा महाराष्ट्राच्या भूगोलाचं घेऊ शकता. त्यांनी आता भारताच्या भूगोलाचं पण पुस्तक आलंय, तर ते पण तुम्ही परचेस करू शकता. ठीक आहे, बाकी नोट्स तर असू द्याच या तुमच्याकडे. ठीक आहे, सेम PYQ सोडवायचे अगेन यासाठी सुद्धा, आणि तुमचे टेस्ट देत राहायच्या, म्हणजे तुम्हाला क्वेश्चनचा अंदाज येतो. महत्वाचा सब्जेक्ट करंट अफेअर्स. यावेळी जर पेपरमध्ये आपण पाहिलं तर चालू घडामोडी अगदीच म्हणजे शॉकर होतं, कारण की जो ट्रेंड होता तो ट्रेंड पूर्ण चेंज झालेला दिसला, प्रश्न एकदमच आउट ऑफ द बॉक्स आल्यासारखे वाटले आपल्याला. तर बघा सिम्प्लिफाईड आहे, सिम्प्लिफाईड तुम्हाला सेक्शन वाईज सगळी जी इन्फॉर्मेशन आहे प्रत्येक टॉपिकची ते देते. मग निधन वार्ता असतील, पुरस्कार असतील, चर्चेतील व्यक्ती असतील, क्रीडा घडामोडी असतील, आर्थिक, राजकीय, सो हे व्यवस्थित यामध्ये आहे. सो जो ट्रेडिशनल करंट अफेअर जे आहे ते याच्यातून तुमचं कव्हरच होणार आहे. सो हे तर तुम्हाला सिम्प्लिफाईड काय करायचे, रीडच करायचे. ठीक आहे, किंवा ते असू द्याच तुमच्याकडे, जे वर्षभराचं मॅगझिन जे आहे त्यातून तुमचं करंट अफेअर्स कव्हर होईल. पण जे काही आजकाल आपल्याला असे प्रश्न दिसतात जे पूर्णच वन लाईनर पण एकदमच डेंजर वेगळेच काहीतरी आल्यासारखे, तर हे जे प्रश्न आहेत ना, तर ते जीके टुडेचे आयोग उचलते प्रश्न. ठीक आहे, सो ते जे प्रश्न आहेत ते तुम्हाला इंग्रजीमध्ये वगैरे मिळतात कुठे कुठे, तर आपल्याकडे त्याचंच सरांनी जे डेली लेक्चर घेतात त्याचंच इयरबुक बनवलेलं आहे, तर हे इयरबुक तुम्ही घेऊ शकता, जेणेकरून आयोगाचे हे प्रश्न येतात वेगळे आजकाल, जे आपल्याला अशा पुस्तकांमधून कव्हर नाही होते, ते तुमचं यातून कव्हर होईल. यामध्ये प्रश्न आणि उत्तराच्या स्वरूपात आणि त्याचं खाली एक्सप्लेनेशन या पॅटर्न मध्ये आपल्या या करंट अफेअर्सच्या इयरबुक मध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, अगदी परवडेल अशी फी आहे, त्यामुळे हे इयरबुक तुम्ही परचेस करू शकता. डेफिनेटली परचेस करायचा आहे, करंट महत्वाचा स्कोर ठरवणारा सब्जेक्ट आहे. ठीक आहे, सो हे आपल्यासाठी करंट अफेअर साठीचे सोर्सेस असतील. ठीक आहे, करंट साठी बाकी तुम्हाला आहेत खूप सारे ऑप्शन. आणि अजून एक सांगते, शॉपमध्ये जेव्हा तुम्ही पुस्तकं घ्यायला जाता, सपोज तुम्ही एखाद्या दुकानात गेले आणि तिथे त्यांना हे पुस्तकच नसेल त्यांच्याकडे, तर ते तुम्हाला लगेच सजेस्ट करतील की हे घ्या, हे पुस्तक खूप चांगले, हे वापरा, ते वापरा. आपण लगेच, आपल्याला माहिती नसतं आपण घेतो, तसं नाही करायचं. तुम्हाला मी सोर्सेस सांगितलेले आहेत, ते सोर्सेस एका दुकानात नसले बाकी 10 दुकानं असतात, कुठून घ्या, नाहीच कुठे मिळालं ऑनलाईन Amazon, फ्लिपकार्ट वरून ऑर्डर करू शकता. ठीक आहे, सो उगाचच 10 पुस्तकं दिसली म्हणून घ्यायची नाही, किंवा दुसरा कोणतं पुस्तक सांगतोय म्हणून घ्यायचं नाही. आपण जे सोर्सेस इथे पाहिलेले आहेत ते सगळे स्टँडर्ड सोर्सेस आहेत त्या त्या विषयाचे. सो हेच तुमच्याकडे रेफरन्सेस असू द्या आणि ह्यालाच वापरायचे. प्रत्येक विषयाला 4 पुस्तकं नसली पाहिजे, एक पुस्तक असलं पाहिजे आणि त्याची 4 वेळा रिव्हिजन झाली पाहिजे. ठीक आहे, तर या सगळ्या गोष्टी झाल्या. उरलं मॅथ्स रिझनिंग. मॅथ्स रिझनिंग प्रॅक्टिस बेस आहे पूर्ण, जितकी जास्त प्रॅक्टिस तितका तुम्हाला फायदा आहे. कंबाईन मध्ये वेळच उरत नाही मॅथ्स रिझनिंग सोडवायला, काही काही नाही येत असून पण. सो तेच टेस्ट जितक्या द्याल तितका स्पीड वाढेल, स्पीड जितका असेल तितका मॅथ्स रिझनिंगला वेळ मिळेल. आणि मॅथ्स रिझनिंगची प्रॅक्टिस करण्यासाठी सचिन ढवळे सरांचं रिझनिंगचं पुस्तक आहे आणि मॅथ्सचं पुस्तक आहे. सो हे 2 पुस्तकं जे आहेत त्यात बरेचसे एक्झाम्पल दिलेले आहेत, सोडवलेले पण आहेत. सो तुम्हाला ते व्यवस्थित समजायला फायदा होईल. तर हे जे मॅथ्स रिझनिंगचे पुस्तक आहेत हे तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, बाकी आपल्या लेक्चर मध्ये होतच. मग आता मेन्स साठी मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरण हे पण 2 सब्जेक्ट आपल्याला आहेत. तर मराठी व्याकरण बद्दल बघाल तर एकच स्टँडर्ड बुक आहे ग्रामर साठी, मोरा वाळंबे. बरोबर, मोरा वाळंबे पुस्तक जे आहे व्याकरणाचं ते सर्वांकडे असलं पाहिजे मराठीसाठी. आणि शब्दरत्न पण आहे मोरा वाळंब्यांचं, बाकी इतरही शब्दरत्न आहेत. सो हे तुम्ही घेऊ शकता या सोबत सोबत एक. तर मराठी व्याकरण यातून तुमचं कव्हर होईल. बाकी आपल्या बॅचेस मध्ये नेहा मॅडमचे लेक्चर चालू आहेत, तिथून तुमची प्रिपरेशन होतीच आहे. आणि इंग्रजी व्याकरणासाठी काय करायचंय, तर इंग्रजी व्याकरणासाठी सध्या जर पाहिलं तर पाल अँड सुरी मधून आपल्याला बऱ्यापैकी क्वेश्चन्स जे आहेत ते कव्हर होताना दिसत आहे. सो पाल अँड सुरीचं जे इंग्रजी व्याकरणाचं पुस्तक आहे हे आपल्याला ठेवायचंय, म्हणजे सर्व पार्ट आणि ते क्वेश्चन आन्सर्स तुम्हाला तिथून कव्हर होतील.
या व्यतिरिक्त इंग्रजीच्या वोकॅब साठी काय करायचंय, तर वोकॅब संजीवनी नावाचं पुस्तक आहे, एक सब इन्स्पेक्टर आहेत त्यांचं हे पुस्तक आहे. तर हे वोकॅब संजीवनी नावाचं पुस्तक तुम्ही काय करू शकता, परचेस करू शकता. ठीक आहे. सो हे गव्हर्नमेंट एक्झाम साठीचे बुक आहे, बायलँग्वेज बुक आहे. तर हे पुस्तक घ्यायचं आहे वोकॅब साठी. ओके. या व्यतिरिक्त सेम मराठी इंग्रजीचे पण तुम्हाला PYQ करायचे आहेत आणि जास्त म्हणजे आयोगाच्या प्रश्नपत्रिका ऍज इट इज डाउनलोड करायच्या, PYQ सॉल्व करायचे आणि टेस्ट सोडवायच्या. मेन्सला जे आहेत त्यांना हे मस्ट आहे करणं सध्या. ठीक आहे. त्या व्यतिरिक्त मेन्स मध्ये आपल्याला RTI आहे. आता RTI साठी एवढूशा टॉपिक साठी ज्यावर 2 ते 3 प्रश्न येतात त्यासाठी एखादं पुस्तक वाचणं काही गरजेचं नाहीये. सो त्यासाठी हा जो चैतन्य सरांनी एक आपल्या YouTube चॅनलवर व्हिडिओ टाकलेला आहे, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 चा, मी पाहिजे तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये याची लिंक जी आहे या लेक्चरची ती पिन करायला सांगते. सो तुम्ही हे लेक्चर बघून काढायचे. 1 तासाभराचा व्हिडिओ आहे, त्यामध्ये तुमचा RTI कव्हर होऊन जातो, तुमचे प्रश्न इथून कव्हर होतील. ठीक आहे. तसंच एक महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम जो आहे यावरती सुद्धा आपल्याला एखाद दुसरा प्रश्न येतो. तर हा टॉपिक सुद्धा तुमचा व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर केलेला आहे सरांनी. तर हे जे व्हिडिओ लेक्चर आहे ह्याची पण लिंक मी पिन करते. तर तासाभराचा व्हिडिओ आहे, एकाच याच्यामध्ये तुम्हाला हा कायदा समजून जाईल. तर RTI असेल किंवा लोकसेवा हक्क अधिनियम असेल, पुस्तक किंवा नोट्स वाचत नका बसू. PYQ आणि हे जे लेक्चर्स आहेत एवढंच तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे. मग या व्यतिरिक्त जर तुम्ही पाहिलं तर रिमोट सेन्सिंगचा पार्ट आहे. ठीक आहे. तर रिमोट सेन्सिंग साठी पण अगेन YouTube वरती तुम्हाला व्हिडिओ मिळून जातील किंवा PYQ, ह्या 2च गोष्टींचा रिमोट सेन्सिंग साठी वापर करायचा आहे. पुस्तक वगैरे वाचत एक्स्ट्राचं बसू नका, ऑलरेडी खूप सारा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. ठीक आहे. आणि पर्यावरणाचा पार्ट असेल तर तो आपल्या याच्यातून लेक्चर मधून किंवा तुम्ही भूगोल आणि पर्यावरण सौदी सरांचं पुस्तक घेतलं त्यातून ते कव्हर होतंय पर्यावरण. ठीक आहे. सो अशा प्रकारे सोर्सेस जे होते ते मी तुम्हाला सांगितले. आय होप हे सोर्सेस तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. नक्की असू द्या, रेफरन्स म्हणून यूज करायचे. स्टँडर्ड बुक्स आहेत. आणि या व्यतिरिक्त तुम्हाला एक प्रॉपर तुमची तयारी व्हावी असं वाटत असेल, तुम्हाला व्यवस्थित सगळ्या गोष्टी कोणी समजून सांगणारं पाहिजे असेल, तर आपल्याकडे बॅचेस आहेत आणि बॅचेसची फी काही फार नाहीये. सो तुम्ही जसं की गटक पूर्व परीक्षा जवळ आहे तर गटक पूर्व परीक्षेची बॅच जॉईन करू शकता. फी फक्त 999 रुपये आहे. यामध्ये तुम्हाला 3 महिन्याचा कालावधी आहे, टेस्ट सिरीज पण आहे, नोट्स पण मिळतील, PDF नोट्स आणि लाईव्ह रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा मिळतील आणि अनलिमिटेड व्ह्यू आहेत लेक्चरला. तुम्ही 3 महिन्यात कितीही वेळा लेक्चर बघू शकता. लाईव्ह लेक्चर सुरू आहेत या बॅचचे. तसंच आपल्याकडे गटकची फाउंडेशन बॅच आहे. तर यामध्ये वर्षभराचा कालावधी आहे. यात स्टेट बोर्ड पासून बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सगळं शिकवलं जाईल. अगेन टेस्ट सिरीज नोट्स सगळं इन्क्लूड आहे. तसंच इकडे आपल्याकडे या वर्षीची जी कंबाईन झाली आहे तर त्याच्या मेन्स साठीची बॅच आपण सुरू केली आहे. यामध्ये मराठी इंग्रजी व्याकरण असेल किंवा तुमचा जो काही पूर्ण मेन्सचा सिलेबस असेल इन्क्लुडिंग GS सगळं यामध्ये कंप्लीट केलं जाणार आहे. आणि जर कोणाला राज्यसेवा या वर्षीची प्रीची तयारी करायची असेल तर राज्यसेवा विजयश्री बॅच सुद्धा आहे. राज्यसेवा प्री प्लस मेन्स पाहिजे असेल तर राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची बॅच सुद्धा आहे. तर या सर्व बॅचेस तुम्हाला आपल्या ऍप्लिकेशनवर मिळून जातील. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍपची लिंक आहे. ऍप डाउनलोड करा, लॉग इन करा, जी बॅच हवी ती परचेस करा किंवा नोट्स तुम्ही परचेस करू शकता, टेस्ट सिरीज जॉईन करू शकता. आणि आपलं जे टेलिग्राम आणि इंस्टाग्राम पेज आहे ते असू द्या तुमच्याकडे, तिथे तुम्हाला अपडेट्स दिले जातात, तुम्हाला इन्फॉर्मेशन सुद्धा मिळते अभ्यासाशी रिलेटेड बरीचशी, आणि आपल्या बॅचेस असतील किंवा आपले काही नोट्स असतील त्याची पण माहिती तिथे मिळून जाईल. सो आय होप या व्हिडिओचा तुम्हाला फायदा झाला असेल. हे व्हिडिओ लेक्चर तुम्हाला आवडलं असेल. जर आवडलं असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांना हे नक्कीच शेअर करा. धन्यवाद. बघत राहा अभ्यास मित्र.